कुंदानगरी बेळगावात सध्या धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. पांगुळ गल्लीतील जैन मंदिराच्या वतीने जैन महाराजांच्या चातुर्मासानिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीत भाविकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. सुमारे 25 वर्षांनंतर शहरात आगमन झालेल्या महाराजांच्या पवित्र सानिध्यात 3 जुलै रोजी ऐतिहासिक मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी बेळगावातच दीक्षा घेतलेल्या परमपूज्य महाराजांनी दीर्घ कालावधीनंतर प्रथमच शहरात पाऊल ठेवलं. त्यांच्या सानिध्यात पुढील 4 ते 6 महिन्यांपर्यंत चातुर्मासाचे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने आयोजित केले जाणार आहेत. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने दुपारी 5,000हून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक धार्मिक महोत्सवात पुढील दिवसांमध्ये अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिराकडून करण्यात आले. आमचे भाई महाराज आहेत. 25 वर्षापूर्वी आणि इकडनं दीक्षा घेऊन गेलेले. 25 वर्षानंतर पहिली वेळ बेळगावला आले आणि इकडे पहिला चतुर्मास आणि प्रतिष्ठा महोत्सव सगळे यांच्या हस्ते व्हायले आणि खूप खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे बेळगावचा. आज पांगुळगल्ली जैन मंदिर पांगुळगल्लीतर्फे आज मिरवणूक चालू आहे. त्याच्यामध्ये आमचे जे महाराज होते बेळगावचे, त्यांनी 25 वर्षापूर्वी दीक्षा घेतली होती. आज पहिल्यांदा 25 वर्षानंतर बेळगावला त्यांचं आगमन झालं आहे आणि त्यांच्या आश्रयाखाली हा चातुर्मास 4 महिने 6 महिने चालणार आहे. त्याच्यामध्ये हा मोठा कार्यक्रम आपले जे प्रतिष्ठा आहे देवळात पांगुळगल्लीमध्ये 3 तारखेला, त्याच्यामध्ये भेरूजी भगवान, सरस्वती माता आणि क्षेत्रपाल देव यांची प्रतिष्ठापना होणार आहे 3 तारखेला. आणि आज 30 तारखेला महाप्रसादची व्यवस्था केली आहे. 5,000 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची व्यवस्था 12:15 साडेबारा वाजता पांगुळ गल्ली येथे सुरुवात होणार आहे. तर आम्ही सगळ्या लोकांना, पब्लिकला आम्ही आमंत्रण देतो की ते या कार्यक्रमाला येऊन आमची या कार्यक्रमाची शोभा वाढवेल अशी आमची अपेक्षा आहे. आज मिरवणूक कुठला मार्ग आहे? मिरवणूक जी आहे पांगुळ गल्ली ते गणपत गल्ली, नंतर खडे बाजार, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, रविवारपेठ, मेणशी गल्ली होऊन पांगुळ गल्लीला विसर्जन होणार आहे जैन मंदिर. पूज्य गौतम रत्न विजयजी महाराजांच्या दिव्य सानिध्यात सुरू झालेली ही शोभायात्रा पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, कलमठ रोड आणि मेन्सी गल्ली या शहरातील प्रमुख मार्गावरून उत्साहात पार पडत मंदिराजवळ समारोप झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे चेअरमन शहा उत्तमजी पोरवाल, अध्यक्ष विजय पोरवाल, सचिव महेश पोरवाल, ट्रस्टी उत्तमजी पोरवाल आणि राजकुमार खोडा, सहसचिव डायमंड जोशी तसेच समिती सदस्य विक्रम पोरवाल आणि महेंद्र पोरवाल यांच्यासह श्री जैन युवक मंडळ आणि महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.